माझ्याकडे एक फॉर्म आहे. आता उभ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या वकील वर्गाने या आपल्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून सांगावं की ह्या पानाला काय अर्थ आहे. हे कोणाचं पान आहे. ह्या पानावरती ना नाव, ना तारीख, ना वेळ, ना स्थळ, ना उमेदवाराची सही, ना उमेदवाराचं नाव. हा कोणाचं हेच कळत नाही. ते म्हणतात नाही पण ऍफिडेव्हिट ज्यांनी सही केली त्याची सही नाही ना, मग झालं मंजूर. असं कसं काय मंजूर होऊ शकतंय. कोणाचं हे तर सांगा आम्हाला. सत्ताधारी पक्षाच्या एका उमेदवाराचं हे ऍफिडेव्हिट आहे. त्याचं नाव आहे काय? एकता भोईर. एकता एकनाथ भोईर. म्हणजे काय कुठली निवडणूक पद्धती आहे. आता हे एक कॉलम रिकामा राहिला. नाही, एकच कॉलम रिकामा राहिला. संगीता माणिक पाटील. रिजेक्ट. ठाण्यात एका ठिकाणी ऍफिडेव्हिट हे काल भरणं आवश्यक होतं. आज दुपारी 3 वाजता भरलं. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या सगळं लक्षात आणून दिलं की हे बघा, हे इतके वाजता भरलं जात आहे. ओके. म्हणजे सत्ताधारी पक्षाचे धडाधड वरनं फोन येत होते आणि हा रिजेक्ट केलाय. हा बघा याचा. आणि हा एक 5 मिनिटं उशीर झालेला फॉर्म केला साहेब. हा एक्सेप्ट केलाय. इथे खाली आहे तो रिजेक्ट केला आणि हा रिजेक्ट नाही केलाय. हे बघा सेम इथे रिजेक्ट केलंय. इथे पण रिकामा आहे. हा ऍक्सेप्ट केला आणि हा रिजेक्ट केला. नगरसेविका वाघ. ही शिल्पा वाघ ती आलीच मुळी 11:30 वाजता. म्हणजे 11च्या आत येणं अपेक्षित असताना 11:30 वाजता हॉलमध्ये प्रवेश केला. मान्य करण्यात आलं. इथे एक रिकामा आहे. फॉर्म ऍक्सेप्ट करण्यात आला. ही आमची बहीण वेळेत आली होती. फक्त एक रिकामा राहिला. बाद. तुम्ही 3 वाजता ऍफिडेव्हिट ऍडमिट करतात. ते तुम्हाला अधिकारच नाही ऍफिडेव्हिट ऍडमिट करून घ्यायचा. म्हणजे कॉल फॉर्म भरल्यानंतर कोणाचंही ऍफिडेव्हिट घेणं हे कायद्यानुसार गुन्हा आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या म्हणजे हातातच नाही ऍफिडेव्हिट घेणं. माननीय सौरभ राव हे जर कुठे ऐकत असतील तर कृपया त्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं. तुम्ही सत्ताधारी पक्षाचे गुलाम नाही. तुम्ही निवडणूक निर्णय अधिकारी आहात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या कक्षेत राहून काम करायला हवं. तुम्ही सत्ताधारी पक्षाचे लेखनिक नाही, क्लार्क नाहीये तुम्ही. साडे 11 वाजता माणूस हॉलमध्ये येतो. त्याला तुम्ही त्याचा अर्ज स्वीकारताच कसा. लोक 2-2 मिनिटं उशिरा आले तर तुम्ही हाकलून दिले. आणि हे एवढे पुढे. आणि हा म्हणजे मोठा पुढा कुठे गेला एमटी. हे काय आहे. कोणाचा आहे हा. कोण माणूस आहे. हे कसं ग्राह्य धरलं तुम्ही. हा मेलेला आहे, जिवंत आहे, कोण आहे हा. आणि असाच एक अर्ज नोटरीनी सही केलंय, सगळी केलंय. इथे म्हटलं उमेदवारांनी सही केलं नाही, रिजेक्ट. अरे इथे उमेदवाराचं सही नाही, काय नाही तर ऍक्सेप्ट केलं तुम्ही. सर काही नाही आम्हाला. मी खरं सांगू काय, मी तर यायला पण तयार नव्हतो. कारण का निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडनं काहीही अपेक्षा नाहीत. लोकांनी काही ठिकाणी गुन्हे भरलेले नाहीत. महानगरपालिकेने परवा 3 उमेदवारांची यादी जाहीर केली की अनार्य आहे. म्हणजे ह्यांच्या नावावरती अनधिकृत बांधकाम आहे. आता अनधिकृत बांधकाम आहे ते अजीवन आहे ना. ते काही 1 तारखेला अनधिकृत बांधकाम संपत नाही. मग जर अनधिकृत बांधकाम त्याच्या नावावर आहे तर तो जन्मभर महानगरपालिकेचा गुन्हेगार आहे.
मग त्याचा अर्ज मान्य कसा केला? मुंबऱ्यामध्ये एका उमेदवाराला स्वतः महानगरपालिकेने सौरभ राव यांच्या आदेशान्वये अनर्ह घोषित केला अनधिकृत बांधकामासाठी. त्या अनधिकृत बांधकामात जागेवर आहे ना, त्याचा टॅक्स आज देखील त्याच माणसाच्या नावाने निघतो की नाही? मग जर त्याचा टॅक्स त्याच माणसाच्या नावाने निघतो, त्याचा अर्थ काय की जन्मभर तो माणूस गुन्हेगार आहे. ठाणे महानगरपालिकेचा MRTP कायदा त्याला लागू झालेला आहे. तो एका विशिष्ट कालावधीसाठी नसतो. इथे माणसाने हत्या केल्याचा गुन्हा त्यांच्यावर आहे, आरोप आहे, तो लपवलाय. आत्महत्यास प्रवृत्त केला हा गुन्हा लपवलेला आहे. ऍफिडेव्हिट मध्ये खोटी माहिती दिलेली आहे, तो लपवलेला आहे. तरी त्याच्यानंतर तुम्ही त्याचं ऍफिडेव्हिट पण स्वीकारता या चुका सुधारण्यासाठी. हे प्रभाग क्रमांक 10 राबोडीत घडलेलं आहे आणि ह्याच्यावर सगळ्यांवरती आक्षेप घेण्यात आलेले आहे. पण माझा कुठल्याही प्रक्रियेवर विश्वास नसल्यामुळे मी ना टीव्हीशी बोललो ना अधिकाऱ्यांशी बोललो. सांगा, अधिकारी हे फक्त गुलाम झालेले आहे.